अगं अड्डा ठिकाणी जाऊन आले, तिथे 2-2 तास वेटिंगवर ठेवतात आणि बोलवलं तर 5 मिनिटं सुद्धा बोलत नाहीत. विचारताना फक्त एवढंच विचारतात, शिक्षण किती झालंय, डिग्री झाली आहे का, कोणाचं शिफारस पत्र आहे का, बस. अगं कोणीच विचारत नाही की तुला शिकण्याची इच्छा आहे का आणि शिकलेलं कृतीत उतरवण्याची इच्छा आहे का. काहीच नाही. ते फीचर्स असलेले मशीन असतात ना, छान छान दिसतात, छान असतात, सगळं जमतं त्यांना, तशी माणसं लागतात त्यांना जॉबला, बाकी काही नाही. जग असंच असतं बाळा. आपल्याला जे पाहिजे ते लोक देतीलच असं नाही. एक आपला अभि होता, तुम्हाला जे हवं ते मिळवून द्यायचा आणि ते मिळवून देण्यासाठी कष्ट करायचा. काय माहिती अजून काय काय सहन करायचा. थोडक्यात काय, बाहेर ऊन होतंच, पण त्या उन्हाची झळ तुम्हाला लागू दिली नाही त्याने. सावली बनून राहिला आपली. आता त्याची जागा तुम्ही घेताय. आणि हे बघ, घर चालवण्यासाठी कष्ट घ्यावे लागणार, अडचणी येणार, संकट येणार, पण म्हणून खचून नाही जायचं. धीरानं तोंड द्यायचं. आणि हे बघ, तू नोकरीचं म्हणत असशील ना, तर त्याची अजिबात काळजी करू नको. हुशार आहेस तू आणि कष्ट करण्याची जिद्द आहे की नाही. मग झालं तर तुला नोकरी मिळेल, नको काळजी करूस. तर चल, हातपाय तोंड धुवून घे, जेवायला वाढते. भूक लागली असेल ना. हो, खूप भूक लागली आहे. मी फ्रेश होते. असू दे असू दे, मी उचलते. जातो. आले दे. आणि सुजय, जर माझ्या बहिणीला त्रास दिलास ना, दुबईत येऊन तुला पळवून पळवून मारेन. अरे ती वेळच नाही येणार रे अभि, नको काळजी करूस. असं कसं? तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचं वचन द्यावं लागतं ना लग्नात, म्हणून जी रिहर्सल. या लोकांनी आमच्या हसत्या खेळत्या आयुष्याची वाट लावली आहे. एका क्षणात आमच्या आयुष्यातला सगळा आनंद हिरावून घेतलाय. यांना मी अशी सोडणार नाहीये. नाही यांच्या आयुष्याची वाट लावली ना, तर नावाची प्रीती नाही. प्रीती, काय ये इकडे. काय गो, काय राजा, हळू. किती भाजलंय ग. कुठल्या विचारात होतीस. नको एवढा विचार करूस. बरं जा, बाहेर जाऊन क्रीम लावून घे. जा पटकन जा, मी पोळ्या करते. जा.